नावाजलेल्या सिम्बायोसिस महाविद्यालयात बॉम्ब असल्याचा फोन नियंत्रण कक्षाला आला आणि बॉम्ब शोधक पथकाने सिम्बायोसिस महाविद्यालय खाली केले आणि बॉम्बच्या अफवेने परिसरात खळबळ उडाली। पुण्याच्या सिम्बायोसिस महाविद्यालयात नर्सरी गटाच्या मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। सभागृहात सगळी तयारी झाली होती। समई, वाती, हार, फुले, गालिचे सगळीच तयारी झाली होती। फक्त कार्यक्रम सुरू करण्याचाच अवकाश। पण तेवढ्यात पोलिसांनी सिम्बायोसिस महाविद्यालय खाली करण्याची सूचना दिली आणि कुणाला काही कळण्याच्या आत बॉम्बची चर्चा कानोकानी सुरू झाली। बॉम्ब शोधक पथक आलं, डॉग स्क्वॉड आलं, वरिष्ठ पोलीस अधिकारीही आले आणि सिम्बायोसिस महाविद्यालय बंद करण्यात आलं। सांस्कृतिक कार्यक्रमात आपापली कला सादर करण्यासाठी बच्चे कंपनी नटून थटून आली होती। कार्यक्रमातील पालकांचा थाटही काही औरच होता, पण या सगळ्यांना निराश होऊन परतावं लागलं। महाविद्यालयाच्या दारावरच त्यांना कार्यक्रम कॅन्सल करण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं। त्यामुळे बच्चे कंपनीच्या सगळ्याच तयारीवर पाणी पडलं। कार्यक्रमासाठी आणलेलं सगळं साहित्य पोलिसांनी बाहेर काढायला लावलं। महाविद्यालयाची कसून तपासणी केली, परंतु नियंत्रण कक्षाला आलेला बॉम्बचा फोन निव्वळ एक वात्रटपणाच ठरला। शोधून बॉम्ब तर सापडलाच नाही, पण घबराहट एवढी पसरली की चिमुकल्यांचा कार्यक्रम रद्द करावा लागला। दुपारी 12 वाजता आम्हाला कंट्रोल रूमवरून कॉल आला की सिम्बायोसिस कॉलेज या ठिकाणी बॉम्ब ठेवला असल्याचा फोन कंट्रोल रूमला प्राप्त झालेला आहे। त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी 12 वाजता आलो। तिथे काही कॅम्पस होता, कॅम्पसमधले सर्व कॅम्पस खाली करून घेतला आणि संपूर्ण बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉडच्या मदतीनं संपूर्ण चेक करून घेतलेला आहे। कुठलेही काही संशयास्पद वस्तू मिळून आलेल्या नाही। तपासणी केल्यानंतर पोलिसांनी बॉम्ब नसल्याचं सांगितलं। सगळ्यांनी श्वास टाकला खरं, पण दर 5-6 दिवसांनी उठणाऱ्या या अशा अफवांचं काय असा प्रश्न कायम आहे।